कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत एमआयडीसी परिसरामध्ये वासराचे शीर सापडलेले होते। यावेळी रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झालेली होती। नागरिकांचं आंदोलन, मोर्चे, निदर्शनं देखील करण्यात आली होती। आज मात्र पुन्हा एमआयडीसी परिसरामध्ये गोवंशाचे अवशेष सापडल्यानं गोंधळ निर्माण झालेला होता। सकाळीच नागरिकांना गोवंशाचे अवशेष सापडल्यानंतर मोठी गर्दी जमा झालेली होती। 15 दिवसापूर्वीच गायीच्या वासराचे शीर याच परिसरामध्ये सापडल्यानं खळबळ उडालेली होती। याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की एमआयडीसी परिसरामध्ये मॉर्निंग वॉक आणि सोबतच कामावरती जाणाऱ्या काही नागरिकांना रस्त्यावर पशुचे अवशेष पाहायला मिळाले आणि हे अवशेष गोवंशाचे असावेत असं मत रत्नागिरी पोलिसांकडून व्यक्त करण्यात आले आहे। पोलिसांनी पाहणी केली, पंचनामा केला। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झालेले होते। साक्षीपूरच्या पाठीमागे आज सकाळी रस्त्याने जात असताना आपल्या हिंदुत्ववादी बंधूंना गायीचा पाय रस्त्यावरती सापडलेला आहे। लगेचच आपल्या तरुणांनी सगळ्यांना हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी सगळ्यांनी आवाहन केल्याच्या नंतर झालेला प्रकार एक आहे रत्नागिरीमध्ये पुन्हा। आणि मागचा जो गोहत्येचा प्रकार झालेला होता ते संशयित आरोपी जो शादाब बलबले म्हणून होता, तर ते शादाब बलबलेवरती काय कारवाई केली किंवा त्याच्याबरोबर जे असणारे सह आरोपी हे पकडले गेलेत की नाही हे देखील याची चौकशी झाली पाहिजे। कारण गोहत्या प्रतिबंधक कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होत असताना आज आमचा पूर्णपणे संशय आहे की हिंदुत्ववाद्यांचं की ह्या गोहत्येचे प्रकार रत्नागिरीमध्ये होत आहेत। हे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम आहे। प्रत्येक वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे आपल्या हिंदुत्ववादी संघटनेला दिले जातात, परंतु मागच्या वेळी देखील आपण ह्याच्याबद्दल मोर्चा काढलेला होता रत्नागिरीमध्ये। विशेष फार मोठी काही कारवाई झालेली अशी दिसत नाही, परंतु आजचा हा फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये पोलीस प्रशासनाने ते जे काय अवशेष आहेत गायीचे ते नेऊन गेलेले आहेत। त्याच्यानंतर आपण ठरवू की पुढे काय करायचं, परंतु हा 100% संशय आहे की गोहत्या झालेल्याचा आम्ही एक संशय व्यक्त करतो। एक पुरावे सापडल्याच्या नंतर ह्याच्या पुढे जे काय असेल ते आपल्याला करण्यात येईल। त्यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। गोहत्या ही राष्ट्रमातेची हत्या आहे आणि ती भविष्यात आपल्या रत्नागिरीमध्ये होता कामा नये आणि जर कोण सापडली असेल तर कायद्याने त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। घटनेचे वृत्त सर्वत्र पसरताच रत्नागिरी शहर आणि परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी दाखल झालेले होते। रत्नागिरीत पुन्हा एकदा अशी घटना घडल्यामुळे शांत रत्नागिरीला अशांत कोण करतोय असा प्रश्न निर्माण झालाय। कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी।